नमस्कार मंडळी, मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करतो। आज चाललो आहोत आपण रायगडला आणि रायगडचा पूर्ण प्रवास आणि माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता वाजलेत 12, सो सुरुवात करणार आहोत आपल्या या रायगडच्या प्रवासाला। आता आम्ही पोहोचलो आहोत इंदापूरला आणि आता आपण एका तासातच रायगड जवळ। What is this? ट्रॅफिक मानगाव। इथूनच होते ट्रॅफिक। इथूनच लेफ्ट मारतात आणि लेफ्टला स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला इकडेच भाऊ। दुसरा रस्ता कुठून दोन रस्ते का? नाही हाच। लुक ॲट दिस। मगर बघ ते वरती मगर तोंड काढलं। चला तर आता आपण पोचलो आहोत रायगडाच्या पायथ्याशी। खूप वर्षानंतर आलो। सो चला वरती जाऊया। मला वाटतं मी 3-4 वर्षानंतर आलोय। इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आता रोपवेकडे जात आहोत। इथे बघू शकते पार्किंग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे। बाकी रोपवेचे असेल तर इथून गाडी पार्क करता येते। आणि आता हा रोपवे बघू शकता तिकडे त्या बाजूला आहे। त्या तिकिटाचं बघूया किती आहे पार्किंग काय आहे। चला 100 रुपये पार्किंगचे आहे। रोपवेने तर मी पहिल्यांदाच चाललो आहे। बाकी इथे पार्किंगचे पैसे दिले 100 रुपये पार्किंग आहे। ते रोपवेचे पाठीमागे आहे। सो बघूया रोपवेचे किती प्राईस आहे। या रोपवेने जर झाला असेल तर तो इथून सुरुवात होते। ते पाहू शकताय कशा प्रकारे रोपवेवरती चाललेलं आहे। ये जा होत आहे ते बघा। ही खाली येते आणि एक हे वरती जाते। सो चला हे काय प्राइजेस आहेत। 2 वेज 315, 215 1 वे, सीनियर सिटीजनला 210। इथे तिकीट ऑफिस बाकी इथे आणि ते प्रवेशद्वार आहे आणि इथला असा काही परिसर आहे। स्वच्छतागृह पण आहे इथे। बघा हॅलो एका डब्यात 4 जण बसले। बघताय ना हे विष्णुपंत जोग हे रोपवे प्रकल्पाचे जनक आहे। बऱ्यापैकी माणसं आहेत। आज आहे शनिवार, सो गर्दी तर आहेच आणि उद्या रविवार आहे तर उद्याचा पक्की गर्दी असेल। आम्ही दोघं लाईफमध्ये फर्स्ट टाइम रोपवेचा एक्सपिरियन्स घेणार आहे। तर बघूया आता एक्सपिरियन्स कसा आहे पुढे। वाव गावात ते सो इथे बघताय ना वाव काय यार, हे तर सरप्राइजिंग आहे ॲक्च्युली। हे बघा हे पत्र वगैरे बघ बा
कसबा गणपतीचं पण हे आहे ते गावाचा चिंचपड उचपड. चल 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 बा. अरे बापरे, हे तोरणागड, महादरवाजा. काय भारी आहे रे. अंधेरी अंधेरी याला बोलतात प्रताप. समाधी रायगड. दुर्मिळ पत्र आहेत त्यांच्या अक्षराचं घेतलं. बाकी हेच ते जननायक. पहिल्यांदा आता आम्ही जाणार आहोत या रोपवेमध्ये. कसं जायचं ते बघूया आता. बरं, अशा प्रकारे आपल्यावर झालं आहे एक नाव द्या. आम्ही काय शेअर नाही करत आहे पण हां ठीक आहे. 10 मिनटं 15 मिनटं लेट झालं. ॲक्च्युली दोघांना पाठवत होते पण आम्हाला काय जायचं नाही आहे. ठीक आहे चला आता काय, आता थांबलो आहे, वेट करतो आहे. आता दुसरी ट्रॉली येईल त्यामध्ये आम्ही बसून निघूया. तर पुढे बघूया कशा प्रकारे सीन दिसतं. बरं, आता कशा प्रकारे आलेलं आहे बघताय नाही. तर आता आहे बस. चला आता आम्ही बसतो. सो अशा प्रकारे आता आम्हाला चौघांना जागा भेटलेली आहे. सुरुवातीची पहिली ट्रॉली आहे ही, जी आता वरती जाणार आहे रायगडावरती. अशा प्रकारे आम्ही 5 मिनिटात आलेलो आहे रोपवे. तिथं हॉटेल विटेल आहे. तो आता पोहोचलेलो आहोत रायगडावरती. इथं तिकीट घर आहे आता नवीन. आय डोंट नो, माझ्या टायमाला तर नव्हतं पण ठीक आहे. 4 द्या. मग थँक्यू. चला अशा प्रकारे 4 तिकीटं भेटली आहेत. आजीबाई थकलेत वाटतं. ठीक आहे, इथे अशा प्रकारे ठिकाणं आहेत जे गडावरती पाहता येईल. चल बाळा, सेट की आहे गाडीवाला. चल ना शेट. मी इथे घेतला आहे एक गाईड. आता किती वाजले? करेक्ट 4 वाजले. चला या गेटमधून आता पहिल्यांदा आपण जाऊया. काय आहे बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या रायगड किल्ल्यावरती सर तुमचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम सर तुम्हाला माझी ओळख करून देतो. सर माझं नाव आहे बाळाराम महाबळे. सर माझं गाव हिरकणीवाडी. जिथे रोपेत बसून आपण रायगडावरती आलात खाली एक गाव लागलं, हिरकणीवाडी गाव होतं. आणि रोपेत बसून गडावरती आलात सर तो हिरकणी कडा असा पश्चिमेकडच्या साईडला कडा आहे. सर जी माता आपल्या बाळासाठी गडाचे दरवाजे बंद झाले आणि माता आपल्या बाळासाठी तो कडा धाडस करून उतरून गेली होती, तो हिरकणीचा कडा जिथे बसून माहिती घेतोय. सर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या सर या पावन भूमीमध्ये आत्ता आपण उभं ती रायगड किल्ल्याची बॅकसाईड आहे.
या रायगड किल्ल्याची फ्रंट साईड ही पुढे. गडावरती येण्याचा एकमेव मार्ग हा किल्ल्याच्या समोरच्या बाजूला मार्ग आहे. 2000 पायऱ्या. गडावरती चालत येण्यासाठी किमान 2 ते 2.5 तास लागतात. तुम्ही रोपेत बसून 5 मिनिटात गडावरती पोहोचला. सर कल्पना करा, या गडाची हाईट समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. जिथे तुम्ही गाडी पार केले सर तिथून या गडाची हाईट 1375 फूट आहे. मग एवढ्या उंचावरून आपण रायगडाच्या सभोवताली पाहिलं. रायगडाच्या सभोवताली चारी दिशेला त्या सह्याद्री माउंटन्स, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. मग कोणती सह्याद्री माउंटन्स? या रायगडाला कनेक्टेड जॉईन नाही, हा स्वतंत्र डोंगर आहे. डोंगर रांग जर का जॉईन असती शत्रू या गडावरती सहज कोठूनही चढून आला असता, कारण हा एक स्वतंत्र डोंगर आहे. डोंगराचं मूळ नाव होतं रायरीचा डोंगर. जावळीचे चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होता. जावळीचं खोरे प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण दिवाय सर तिथपर्यंत हे जावळीचं खोरे आहे. जावळीचे चंद्रराव मोऱ्यांजवळ राजाने एक युद्ध खेळून हा रायरीचा डोंगर सर 15 मे 1656 जिंकून आपल्या ताब्यात घेतलाय. 1656 ते 70 14 वर्ष लागले हा गड बांधायला. आणि 14 वर्षात इथे गडावरती 350 इमारती बांधण्यासाठी लागणारे दगड खालून न आणता इथे गडावरती तलाव खोदले, आतून दगड काढले किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले. या बांधकामासाठी सर पूर्वी गुळ, चुना आणि शिसं वापरलेले. आज आपण गडावरती अवशेष पाहतो सर, यांच्यावरती लाकडी कवर होतं. सागवानी खंबाचे लाकडी कॉलम, वरती उतरत्या छपराची कुंभनळ्यांची मातीची कौलं. 10 मे 1818 मेजर हॉल आणि कर्नल प्रॉतर या 2 ब्रिटिशांनी गडाला चारी दिशेने वेढा मारून किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला डोंगर आहे, पोटलाचा डोंगर, त्या डोंगरावरून तोफांचा मारा केला. सर त्यावेळेस हा गड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस जळत होते. सर या गडावरचं लाकडी छप्परे जळून गेल्यामुळे आज आपण गडावरती भिंतीच्या अवशेषने चौथरे पाहणार आहोत. आता आपण किल्ल्याच्या बॅकसाईडने प्रवेश केले. ज्या गेटमधून आतमध्ये आला तो मेणा दरवाजा होता. राजघराण्यातील स्त्रिया किंवा राण्या या मेणात बसून येणं जाणं करायचं. ज्या महालात बसून माहिती घेतोय सर, असे एकाला लागून 6 महाल आहेत. सर या 6 महालांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राण्यांच्या महालांचा भाग. कल्पना करा, राजाने एकूण राण्या किती होत्या? 8. इथे गडावरती राण्या राहायच्या 6, बाकी 2 राण्या बाहेर राहायच्या. राजांची पट्ट राणी होती सईबाई, राजगडावरती राहायची, कारण राजांची पहिली राजधानी होती राजगड, ही राजांची दुसरी राजधानी. सईबाईंचं राजगडावरतीच निधन झालं. संभाजीराजे 2 वर्षाचे असतात. राजांची तिसरी राणी पुताराणी गडाच्या पायथ्याला जिजाऊ मातेंच्या सेवेसाठी का? तर राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब सर त्यांना गडावरचं हवामान एक क्लायमेट सहन होत नव्हतं, कारण सर त्यांचं वय होतं 74, म्हणून त्या गडाच्या पायथ्याला पासळला राहायच्या. त्यांची सेवा करण्यासाठी राजांची तिसरी राणी पुताराणी राहायची, बाकी उरलेल्या 6 राण्या इथे गडावरती राहायच्या. एक प्रश्न आपल्याला निर्माण होतो की राजाने 8 राण्या का केल्या? राजांच्या पट्ट राण्या होत्या सर 2, सईबाई आणि सोयराबाई. सईबाईचं संभाजी, सोयराबाईचं राजाराम असं राजांचे 2 मुलगे, तर बाकीच्या 6 राण्या केल्या. राजांचं राज्य कमी होतं, हे राज्य वाढावं म्हणून प्रत्येक गावातील एक राणी केली. त्या 8 राण्यांची नाव आहेत. पहिल्या सईबाई, सोयराबाई, सकवारबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई. हा पूर्ण एक माल एका राणीसाठी होता. याच्यावरती लाकडी कवर होतं, जळून गेलं. एका महालात 2 चौथीतून बसलेल्या चौथरा हॉल आणि हा मधून एक पॅसेज दुसऱ्या राणीच्या महालात जाण्यासाठी. आता हे राणी महाल आपण बघत दुसरा पण पाहिला या महालातूनच बाहेर. ते बघू शकता किती मोठा महल आहे हा राण्यांचा. गेटचं नाव होतं मेणा दरवाजा. सर या मेणा दरवाजाच्या बरोबर विरुद्ध एक दरवाजा दिसतो का? पालखी दरवाजा. हा सर, मेणा आणि पालख्या दोघांमध्ये एक फरक आहे. काय फरक आहे सर? मेणा हा पूर्ण बंदिस्त असायचा, पालखी ओपन असायचा. मेणा स्त्रियांसाठी होता, पालखी पुरुषांसाठी होती. मेणा छोटा असायचा, पालखी मोठी असायची. हा यातला फरक आहे. मग तो मेणा निकडचा पालखी. छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा शंभूराजांची पायी चालत पालखी आली की पुढे राजवाडा दरबार या ठिकाणी पालखी जायची, म्हणून तो पालखी दरवाजा आहे. आणि त्यांच्या आतील हे लाईन मध्ये 6 राण्यांचे 6 महाल. प्रत्येक राणीच्या महालासमोर आपण उभं राहिलं असे 6 ओटे होते. यांना दाशी ओटा असं म्हणलं की राण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या ज्या दासी होत्या समोर चौथ्यावरती राहायच्या. प्रत्येक राणी महालासमोर एक दासी राहायची. आपल्या समोर जाई ठेवलेले काही 3 खड्डे आहेत, 22 फूट खोल खड्डे आहेत.
सर यांना धान्य कोठार ग्रॅनरी असं म्हटलंय की इंग्रजांनी या गडाला चारही दिशेने 3 महिने 6 महिने गडाला वेढा मारला. इथल्या गडावरच्या लोकांना धान्य पुरेल अशा प्रकारे या कोठारांमध्ये धान्याचा साठा स्टोअर केले जायचं. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. मग शिवाजी महाराजांच्या नंतर 1733 या गडावरती बाजीराव पेशवे आले, दुसरे बाजीराव. हे पुण्यातून कारभार करायचे. सर त्या पेशव्यांनी या कोठारांचा कैदी वापर केला. जो गडावरती चोरी लबाडी गद्दारी करेल 7 दिवस कोठारात शिक्षा दिली की 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला त्याच्या हातपाय बांधून तो पुढे पनिशमेंट पॉइंट आहे टकमक या टोकावरून त्याचा कडेलोट केला. रेलिंगच्या खालच्या साईडला 5 वाडे दिसतील, त्या झाडाच्या खालच्या साईडला 3 वाडे. हे अष्टप्रधान मंत्रिमंडळांची वाडे. 8 मिनिस्टर इथे गडावरती राहायचे. 365 राजाने गड किल्ले जिंकले. प्रत्येक किल्ल्यांच्या कागदोपत्रांचा व्यवहार या मंत्र्यांजवळ चालला जायचा. हे मंत्रिमंडळांचे ऑफिस आहे. आता आपण पाहूया प्रशस्त राजांचा राहता राज. अशा प्रकारे माहिती भेटते आपल्याला रायगडावरती. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. किल्ला बघण्याची जी मजा मजा आहे आहे वेगळी. ती वेगळी. त्यांची ट्युनिंग आवाजाची आणि ते सांगतात ते खूप ज्या प्रकारे इतिहास सगळं काही डोळ्यासमोरून असं जातं जे काही सांगतात. तर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा पाहणार आहोत. व छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर आपण ज्या ठिकाणी आता उभे राहून माहिती घेतोय सर ही एक अतिशय महत्वाची जागा आहे. कारण या रायगड किल्ल्यावरती येणारा हा प्रत्येक शिवभक्त सर इथली माती आपल्या कपाळी लावून जातो. बळा खाली खाली उतर. येणारा हा प्रत्येक शिवभक्त इथली माती आपल्या कपाळी लावून जातो. दादा त्या मुलाला खाली घ्या. बघा खाली उतर, खाली उतर. तर अतिशय महत्वाची म्हणजे रायगडावरती येणारा हा प्रत्येक शिवभक्त इथली माती आपल्या कपाळी लावून जातो. अशी अति महत्वाची ही जागा. आपल्या पाठीमागच्या भिंतीपासून त्या समोरच्या आडव्या भिंतीपर्यंत हा चारही बाजूने छत्रपती शिवरायांचा हा प्रशस्त त्या काळातला राहता राजवाडा. हा प्रशस्त त्या काळातला राहता राजवाडा 2 मजली होता. या पहिल्या चौथऱ्यावरती आपल्याला काही छोटे छोटे चौकानी दगड दिसतात का? त्या दगडांवर लाकडी खांबाचे फळ, वरती उतरत्या छपराची कुंभनळ्यांची मातीची कौलं, साईडला पैठणी कापड. दादा खाली उतरा. पैठणी कापड. आतमध्ये पूर्वी मोठमोठ्या मशाल लावल्या जायच्या. पूर्वी लाईटीची व्यवस्था नव्हती. सर मोठमोठ्या मशाल्यांच्या उजेडातील त्या काळातील ती अंधारातील घरं सरी कशी वाटत असतील याची कल्पना करा. हा पहिला चौथरा आपल्या राजांचं राहण्याचं ठिकाण मेन घर. 28 वर्ष राज्य राजगड किल्ल्यावरती केलं. शेवटची 10 वर्ष इथे रायगडावरती केलं. राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. 19 फेब्रुवारी 1630 ला त्या शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. याच गडावर या पहिल्याच चौथऱ्यावरती राजांचं निधन सर 3 एप्रिल 1680 ला झालं. सर राजांना आयुष्य किती लाभलं? फक्त 50 वर्ष. आपलं बालपण 20 वयामध्ये जातं. आपण मनासारखं घर बांधू शकत नाही. मग राजाने वयाच्या 16 वर्षी तोरणा किल्ला जिंकला आणि पहिलं स्वराज्याचं तोरण त्या तोरणाला बांधलं. अवघ्या 50व्या वयामध्ये राजाने 365 गड किल्ले जिंकून हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि राजाने शेवटचे श्वास या चौथऱ्यावरती सोडला. इथून आपल्या राजांची प्रयत्न पुढे शेवटला मंदिर दिसतं का? त्या मंदिरापर्यंत नेण्यात आली आणि त्या जगदीश्वराच्या साक्षीने राजांचे देहकाला लागले. हे राजांचं राहण्याचं ठिकाण मेन घर. घराच्या साईडला इकडे 3 पाणी पिण्याचे हौद. त्या काळात कावडीने पाण्याने टाक्यांमध्ये होतं. समोरचा खड्डा आहे राजांचं न्हाणी घर. सांगितलं ना महाराजांचा मृत्यू झाला तेव्हा खरंच डोळ्यात पाणी आलं खूप. जो पहिला चौथरा पाहिला ते आपल्या राजांचं मेन राहण्याचं ठिकाण मेन घर पाहिलं. आणि आता ज्या चौथऱ्यावरती उभं राहून माहिती घेतोय सर हा चौथरा एक छत्रपती शिवाजी राजांचं स्वयंपाकघर. ज्याला आपण किचन रूम म्हणतो. इथे उखळायचं. या उखळात कांडण करून या महालात स्वयंपाक बनवून आपल्या राजांच्या महालापर्यंत पोहोचवलं जायचं.
हे राजांचं स्वयंपाकघर म्हणजे त्या काळातला हा पाकखाना. सर याच्या पुढचा चौथरा बघा 200 फुटाचा आहे. याचं नाव आहे सचिवालय सिक्रेट. सर मराठीत त्याला आपण सदर म्हणतोय की सर या सदरेवरती राजांचा लेखी कारभार चालला जायचा. म्हणजे थोडक्यात ते राजांचं ऑफिस होतं. आणि सर ऑफिसच्या पुढे एक छोटा चौथरा आहे, त्याला दिवाणीआम किंवा दिवाणी खास. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरची 2 प्रकारची दिवाणीआम दिवाणी खास. तो दिवाणी खास लोकांची त्या चौथऱ्यावर एक मीटिंग असायची, मीटिंग हॉल. दिवाणीआम म्हणजे पुढचा दरबार आम जनतेसाठी. सर ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक झाला ती ठिकाण आपण त्या ठिकाणी पाहायला जाणार आहोत. पण या डाव्या साईडची माहिती घेतल्यानंतर दरबारात आपण करू शकतो. तर हे होतं स्वयंपाकघर. ओके बघू शकता काय भारी आहे. सर आपल्याला काही 2 इलेक्ट्रिक पोल दिसतात का? हा असं त्या दोन्ही इलेक्ट्रिक पोलांच्या पलीकडे तो हिरकणीचा कडा आहे. जी माता रायगडावरती पूर्वी दूध विकण्यासाठी आली होती आणि दूध विकता विकता सर त्या मातेला उशीर झाला. या गडाचे दरवाजे बंद झाले आणि त्या मातेला घरी जाता आलं नाही. म्हणून ती माता आपल्या बाळासाठी तो कडा उचलून दिली. समोर विट्याचं बांधकाम केलेली खोली, त्या खोलीचं नाव आहे टांगसाळ. टांगसाळ म्हणजे राजांना त्या काळात सोनं चांदी चुकणी कॉईन्स राजमुद्रा शिवराई होऊन करन्सी सर त्या खोलीत छापली जायची. म्हणजे सर त्या काळातला तो एक छापखाना होता. जसं आता आपण रिझर्व्ह बँक म्हणतो अशा प्रकारे. आपल्यासमोर गोलाकार बुरुजचा 2 मजली आहेत. शिवरायांच्या काळात एकावर एक 7 मजली होती. कारण या दोन्ही बुरुजांना विजयाचं प्रतीक असं म्हटलंय. राजा कोणताही गड किल्ले जिंकून आले की यांच्या 7व्या मजल्यावर मोठा भगवा ध्वज फडकवला की या गडाच्या आजूबाजूच्या गाववाड्यांमधल्या लोकांना कळायचं राजा कोणता तरी गड जिंकून आलेले आहेत. म्हणून सर या दोन्ही बुरुजांना विजयाचं प्रतीक असं म्हणतात. या दोन्ही बुरुजांसारखा इकडे एक छोटा बुरुज आहे. ही आपल्या राजांची बाल्कनी, राजांचं तिथे एक निवांतपणे बसण्याचं ठिकाण की ज्याला आपण सज्जा किंवा गॅलरी म्हणतो. सर आपल्या समोर आयतापूरचे खड्डे असतो का, खड्ड्याच्या तिकडे कॉर्नरला कोपऱ्यात उभा मार्ग आहे. आतमध्ये जाण्यासाठी 10 पायऱ्यातने अंडरग्राऊंड मध्ये 10 बाय 10ची रूम्स आहे. सर या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. बहेजी नायक गुप्तहेर होते. बहेजी नायक हे गाववाड्यांच्या गडकिल्ल्यांच्या बातम्या राजांना सर या गुप्त खलबतखान्यात आणून सांगत. म्हणूनच सर या खोलीला एक चेंबर्स ऑफ सिक्रेट डिस्कशन, एका कानाने ऐकलेलं दुसऱ्या कानाला ऐकू जाऊ नये म्हणून ते खोली. सर आपल्याला या काही विंडो दिसतात, यांना टेहेळणी बुरुज असं म्हटलं. इथून आपण खाली पाहिलं गडाची समोरची बाजू असते. म्हणजे एखाद्या शत्रू गडावरती पायी चालत आला की इथून टेहेळणी किंवा पाहणी केली जायची. इथे खाली तलाव दिसतो ना, गंगासागर तलाव. अशी मोठमोठी गडावरती 11 तलाव, छोटी 84 पाण्याची टाकी आहेत. सर या गडाचं जो क्षेत्रफळ आहे पायथ्यापासून 1200 एकर आहे. आपण सर फिरतोय 100 एकरामध्ये. पूर्ण टोटल गड फिरायचं म्हटलं 3 दिवस लागतात, एवढा रायगड मोठा. समोरचे टोक दिसत का, टोकावरती लोक दिसतात, ते टकमक कडेलोट पॉइंट. चोरी लबाडी गद्दारी करायची सर त्या टोकांना तिथून कडेलोट केला जायचा. ते टकमक टोक आणि त्यांच्या पाठीमागील त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आता आपण पाहूया राजांचा राजदरबार, जिथे राज्याभिषेक सोहळा झाला. तर अशा प्रकारे आता 6 जूनची तयारी पण चालू आहे आणि आता आम्ही सभा मंडपाच्या इथे पोहोचलो आहे. सो आपल्या या गाईकडून अजून काय माहिती घ्यायची ते बघूया. जय. सर आपण या राजांच्या राजदरबारात उभे राहून दर्शन घेतलं. ही सुद्धा एक अतिशय महत्वाची जागा आहे, कारण या जागेला राजदरबार असं म्हणतात. समोर हे सिंहासन पाहतोय, हे सिंहासन पंचधातूपासून तयार केलं. या सिंहासनावरून आपल्या राजांची मूर्ती बसवलेली दिसेल. सर ही मूर्ती छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत कोल्हापूरमध्ये युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मूर्ती 6 जून 2009 इथे बसवली. सर सिंहासनाच्या मूर्तीच्या खाली आडव्या 3 खिडक्या दिसतात. सर 3 खिडक्यांच्या आतमध्ये पाहिल्यावर एक चौकोनी दगडाचा चौथरा पाहायला मिळतो. त्या काळातला खूप महत्वाचा की सर चौकोनी दगडाच्या चौथऱ्यावर त्या काळातल्या राजांचं ते
32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो सोन्याचं सिंहासन तो औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान सर याचं टोपण नव्हतं हिफिगत खान, त्याने घणाची घाव घालून हे 32 मन सोन्याचं सिंहासन पूर्ण पळवलं. याच राजांच्या दरबारात राजांचा राज्याभिषेक तो म्हणजे 6 जून 1674 सकाळी शनिवारी पहाटे 5 वाजता झाला. या दरबारात 6,500 सैन्य बसली होती. दरबारवरून पॅक होता. समोर 32 न सोन्याचं सिंहासन, डाव्या साईडला राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, राजांचे 2 मुलगे संभाजी राजे, राजाराम महाराज, राजांनी काशीरून बोललेले गागाभट 7 नद्यांचं पाणी घेऊन उपस्थित होते. राजांचा सकाळी पहाटे 5 वाजता शिवराज्याभिषेक म्हणून राजाने सकाळी पहाटे लवकर उठून आपल्या आई भवानीचं त्या जगदीश्वराचं त्या देव देवतांचं दर्शन घेतलं. राजा या सिंहासनावरती आरूढ होतात. राजा आपल्या आऊसाहेबांना काय म्हटले असतील की आऊसाहेब आम्हास आमचे मावळे आठवतात की या हिंदवी स्वराज्याची आणि या सिंहासनाची जी पहिली पायरी चढतोय ना, हा आमचा तानाजी माणूस आहे. आधी लगीन त्या कोंढाणाचं, मगच माझ्या रायबाचं म्हणणारा तो माझा ताना. आऊसाहेब लाख मेले तरी चालतील, या लाखाचा पोशिंदा मरता कामा नये असे म्हणणारे ते बाजीप्रभू देशपांडे त्या नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला हा आमचा प्रतापराव गुजर, बाजी पासलकर, असंख्य वीरांची नावं घेत राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनाधीश्वर झाला. गागाभट्टाने पुढून 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला. 1000 सोन्याच्या मोहरा उधळल्या आणि याच दरबारातून एक ललकारा दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी ते घोषणा झाली. हत्तींच्या अंबारात बसून राजांची सर मिरवणूक याच मार्गाने त्या जगदीश्वरापर्यंत गेली होती. म्हणून सर याच मार्गाला राजमार्ग असं. राजांचं सिंहासन हा तुझा अंतराय 200 फुटापेक्षाही जास्त एक कल्पना करा. राजांच्या दरबारात माईक स्पीकर सिस्टम नव्हती, कारण त्यास लाईट नव्हती. राजा सिंहासनावरती बसून हळू आवाजात बोलले. इथल्या शेवटची व्यक्ती परत किंवा कानाकोपऱ्यात ऐकायला जायचं. शेवटला व्यक्ती उभा राहून बोलला, कुसबुस केली, साधी आपण टिचकी वाजवली. छोटासा पेपर इथून फाडला की आपल्या राजांपर्यंत ऐकायला जायचं. सर याला ही इको सिस्टम स्थापत्य कला किंवा ही बांधकाम रचना असं म्हणतात. समोरचा गेट दिसतो सर नगारखाना आहे. आपण लांबून किंवा दूरवरून पाहिला कसं वाटतंय गेट ऑफ इंडिया सारखा. सर याची प्रतिमा कॉपी इंग्रजांनी काढून मुंबईचा तो गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट बनवला. हा ओरिजिनल असा गेट आहे. याच्यावरती 32 पायऱ्या जाण्यासाठी सर याच्यावरती नगारे तुतारे चौघडे वाजवले. पूर्ण गडाचे दरवाजे बंद केले जायचे म्हणून या गेटचं नाव आहे नगारखाना. आता आपण पुढे होळीचा माळ बाजारपेठ राजांची पुढे एक मूर्ती आहे ते आपण बऱ्यापैकी माहिती आपल्या गाईडने दिलेली आहे. तर हे होऊ शकतात आपण इथून बाहेर पडणार आहे ह्या दरवाजातून. वरून आहे ना, वरून सगळं आहे ना, गुलाल वगैरे फुलं वगैरे हा टाकतात खाली. आणि इथं सर्वीकडे आहेत ना, जेवढी दिसतंय ना तेवढी जागा भरलेली असते पोरांनी. अरे लय रे तू त्या ढोलचा, तर तुला ते आहे ना, ते तुझ्या डोक्यातून जाणारच नाही ते आवाज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर आपण सर्वजण आलोय या गडाच्या समोरच्या बाजूला आणि इकडे डाव्या साईडला गेलात की पायी उतरण्याचा मार्ग लागतो. आणि जे गडावरती पायी चालत लोक येतात सर याच होळीच्या मळावरती येतात. सर आपल्या समोर आपल्या राजांची जी मूर्ती पाहायला मिळेल सर, ही मूर्ती जी आपण गावोगावी पोस्टरमध्ये ज्या मूर्तीची प्रतिमा पाहतोय सर याच मूर्तीची प्रतिमा असते. सर ही मूर्ती इथे 1974 ला बसवण्यात आली. याच गडावरती यशवंतराव चव्हाण आले होते, पहिले मुख्यमंत्री. त्यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचं उद्घाटन केलं. राजांच्या गळ्यात नेहमी फ्रेश रोज हार घातला दिसेल. सांगलीचे संभाजी भिडे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्यांचे दररोज 2 लोक आपल्या स्वतःच्या खर्चाने गडावरती येऊन राजांची पूजा करून जातात. वरचे छत्र साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी 2 जून 2012 ला छत्र बसवले. पुढचा परिसर होळीचं मैदान. जसं आपण गावोगावी होळ्या पेटवतोय तर तसेच इथे रायगडावरती मानाची होळी पेटवली जायची की राजा या पेटक्या होळीत पूर्वी नारळ अर्पण करायचे. आणि त्या काळात जो कोणी बहादूर असेल
जो कोणी पेटक्याळूतून नुसतं हाताने नारळ काढाल सर याला पुरी 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि मानाचा फेटा बक्षीस दिला जाईल. समोर दूरवर पसरलेली इमारत सर प्रचंड लांबीची बाजारपेठ आहे. डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 44 दुकान आहेत. सर बाजारपेठेची हाईट पाहिली, घोड्याची हाईट सर त्या काळातील लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे. बाजारपेठेच्या आतमध्ये 3 कण आगे दुकान पिछे मध्ये. सर ही बाजारपेठ पार केली की स्टेला आपण मंदिराकडे वळतो. सर गाईड इथून माहिती देईल फक्त मंदिरात दर्शनासाठी तुम्हाला जायचंय. पुढे ते जगदीश्वराचं मंदिर, लांबून पाहिले की त्याचा आकार आपल्याला सर मस्जिद आकार असा वाटतो. मस्जिद आकार असा का ठेवण्यात आला सर की जर या गडावरती मोगल आले, त्या मोगलांनी लांबून किंवा दूरवरून पाहिलं, त्या मोगलांना असं वाटावे आपलं मस्जिद आहे, तोडफोड न करावी म्हणून सर त्या मंदिराचा आकार मस्जिदी आकार ठेवला. सर मंदिराच्या शेजारी एक छोटा गेट आहे. सर त्या छोट्या गेटच्या दुसऱ्या पारीत नाव लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर, ज्याने गडाचे 14 वर्ष बांधकामं केली. राजा हिरोजीने म्हटलं की हिरोजी या गडाबद्दल बक्षीस काय मागून घ्या. हिरोजी इंदोळकर राजाने म्हटले, राजा या बक्षिसांच्या अपेक्षेने या रायगडावरती आम्ही बांधकामं केले नाहीयेत. राजा आम्ही स्वराज्यासाठी केलेत. राजा तुमचा उजवा पोल ज्या पायरीवरती स्पर्श होईल त्या पायरीवरती फक्त आम्हाला एक नावाची परवानगी. पाठीमागे व्हाईट गुम्बद आपल्या राजांची समाधी आहे. राजांच्या देहकाला लागणी जगदीश्वराच्या साक्षात देण्यात आले. राजांच्या समाधीच्या पाठीमागे एक वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे. सर ऐकून वाचून माहीत असेल की त्या वाघ्यावरती असं एक वादंग आहे. काही लोकांचं मते महाराजांचा वाघ्या नव्हता. सर होता की नव्हता याचा निर्णय सरकार लावणार आहे, म्हणून त्याची माहिती सांगता येत नाही. सर इथे आपली माहिती पूर्ण सांगते. माहिती संपल्यावर माझ्या प्रत्येक ग्रुपला सर माझ्या राजांबद्दल काही शेर सांगतो ऐका. पहिला शेर म्हटलाय, काशी हूं की कला जाती, मथुराई में मस्जिद वस्ती, अगर न होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. जिजाऊ माता तुम्ही जर का जन्माला नसते आल्या, या अंगणात नसते दिसली तुळस, छत्रपती शिवरायांना जर का जन्माला नसते घातले, त्या मंदिरांची उंच उंच नसते दिसली. या रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, आणि हीच आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या बातीला, शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या माती. अंधार पार झाला पाहत एक दिवा पाहिजे या देशाला, या रायगडाच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. अंधाराला घाबरत नाही कारण त्याला आभाळाची साथ आहे. मोडेन पण वागणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे, ही मर्द मराठ्याची जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. काय मित्र फोटो 50 ला 18 फोटो आहे. प्रत्येक फोटो मागे माहिती. चला गडाचे फोटो घेऊन जा. 50 ला 18 आहे, बघायला फ्री. भावाकडे फोटो आहेत, 50 फोटो आहेत आणि 50ही फोटोंच्या मागे कशा प्रकारे माहिती दिलेली आहे ते पहा. मस्त फोटो काढले. ते स्वतः काढलेले? स्वतः काढलेले नाही, स्वतः नाही काढलेली. मग खालनं विकत आणतो मी डायरेक्ट. हां हां. अच्छा अच्छा अच्छा. फोटो कुठला आहे? हा नाणी दादा तुझ्या खाली पायथ्याला पहिली गाडाची स्टार्टिंग आहे ना तिथे. आर्किटेक्टच्या नावाशी काढली त्याने, गड बांधला त्यांच्या नावाशी. कधीतरी आयुष्यात एकदा अनुभवायचा ना तर 6 जूनला यायचं आहे गडावर. भाई साहब, हा मूर्ती बघा महाराजांची 1978 साली बसली. हे बघू शकता इथे मूर्ती आहे. हे बाजारपेठ आहे आणि याच मैदानामध्ये याच मैदानावरती इथं पाण्याची व्यवस्था आहे. इथे पाहू शकता कशा प्रकारे 6 जूनची तयारी चालू आहे. इथून येऊ शकतं. ते मंदिर आहे. हा बरोबर, काही वर्षांपूर्वी आलेलो 6 जूनला. वरती येतात आणि इथून आपण पब्लिक इथे असते. रायगडचा असा काही परिसर आहे. मंदिराकडे जाताना इथे काय दुकान आहेत छोटी छोटी. ते काय आणलं असेल तर बघा या प्रकारे डस्टबिन मध्ये टाकायचं. जसं पिऊ टाकते तसं सारिका टाकते. तर अशा प्रकारे आता आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय. यांच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब
स्प्राइट करा सकताय क्या अनिल दादा ये. बर चला 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 जोक्सा पाठ बाबा. चला चला लवकर, आपल्याला 6 वाजलेत बाबा, 5:30 वाजलेत, आपल्याला जायचं. चला लवकर. जगदीश्वर मंदिराचं शेवटी दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत पुन्हा आमच्या दिशेने. म्हणजे कुठे? समुद्र सपाटी. समुद्र सपाटीपासून 2000 फूट उंच होता, तर समुद्र कुठे आहे? समुद्र सपाटीवर. चला आता गड पाहून झालेला आहे सर्व. नाही परतीचा प्रवास करतोय. 6 वाजलेत म्हणून आम्ही लवकर चाललोय रोपवेच्या दिशेने. एवढा पण काय गड बघितलेला नाही आहे. भरपूर पॉइंट आहेत, ते पण बघायचे राहिले. पण त्याला तो बोल 3 दिवस लागतात. 3 दिवस लागतात. हा बाळाने फक्त बघितलेला आहे गड. आणि साराचा प्रश्न आहे, समुद्र कुठे? चबूतरा राज सदर सिंहासन के पीछे देखा जाता है. चांगला बोले खूप. चला नशीब रोपवे चालू आहे. 6:15 वाजेपर्यंत रोपवे. तर मंडळी आता आम्ही घेतलेला आहे चहा आणि वडापाव. आणि 1700 नंबर आहे आमचा आणि आता 1536 नंबर चालू आहे. बाकी एवढी पब्लिक बघा किती आहे. क्वालिटी कोकण डिमांड खूप भेटतात. चला बाबा फायनली नंबर लागलेला आहे. आणि आता वाजले 7, 7:15 वाजले. चला बाबा फायनली पोचलो इथे 4-5 मिनिटात. आणि आता हे वरती जाणार. ती एक वरती जाते आणि दुसरी. तर मंडळी या रायगडच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.
टेक केअर.